नमस्कार, मी संघमित्रा. संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज मी थालीपीठ बनवणार आहे. पण थालीपीठ बनवण्यासाठी मी इथं कुठल्याच प्रकारची भाजणी तयार केलेली नाही आहे. तर मी ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ बनवणार आहे. एकदम पटकन बनवून तयार होतात, फक्त 15 मिनटामध्ये. खायला अतिशय खुसखुशीत, खमंग आणि चविष्ट तयार होतात. तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये खाऊ शकतात किंवा संध्याकाळी काही हलकं-फुलकं किंवा पटकन हवं असेल तर ज्वारीचे थालीपीठ चांगला ऑप्शन आहे. सुरुवात करूयात. सगळ्यात सुरुवातीला मी एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहे. त्याच्यासाठी एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा, 1 टीस्पून जिरे आणि 1 टेबलस्पून धणे घ्यायचे आहेत. आता याचं पाणी न वापरता वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथं माझं वाटण तयार आहे. वाटण ह्या पद्धतीनं असं थोडंसं जाडबरडच ठेवायचं आहे. आता 2 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये खूप सारा कांदा घालून घ्यायचा आहे. मी इथं 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत, त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. कांद्यानी थालीपीठाला चव खूप छान येते. सोबत पाववाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. थालीपीठामध्ये कांदा आणि कोथिंबीर जास्त प्रमाणात वापरायचं. सोबत तुम्ही याच्यात पाववाटी मेथीची भाजी देखील घालू शकतात किंवा पालकाची भाजी देखील घालू शकतात. मगाशी तयार केलेलं वाटण देखील घालून घ्यायचं आहे. आता पाव चमचा हळद, 1 टीस्पून लाल तिखट घालून घ्यायचं आहे. हे फक्त मी कलरसाठी वापरलं आहे. नंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. नंतर थालीपीठाला छान खुसखुशीतपणा येण्यासाठी 1 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे. आता पाणी घालून पीठ मळण्याआधी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्याला आणि कोथिंबिरीला स्वतःचं असं पाणी असतं, आपण सुरुवातीला त्याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा का व्यवस्थित मिक्स करून झालं की गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. इथं माझं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता मगाशी वाटण केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना आता आपल्याला खूप जास्त सैलसर मळायचं नाही आहे, तर थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. इथं माझं पीठ मळून तयार झालं आहे. आता एकसारखं करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय पीठ मी एकदम सैलसर ठेवलेलं नाही आहे, तर हलकंसं घट्टच ठेवलं आहे. खूप जास्त घट्ट देखील ठेवायचं नाही आहे. तर ह्या पद्धतीनं असं घट्ट ठेवायचं आहे. याच्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर घातलेली आहे, त्याला पाणी सुटतं. पीठ नंतर हळूहळू पातळ व्हायला लागतं, त्याच्यामुळे पीठ थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे. आता पीठ थोड्या वेळ रेस्टला पण ठेवायचं नाही आहे, तर लागलीच थालीपीठ थापायला घ्यायचे आहेत. आता थालीपीठ थापण्यासाठी एक कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा आहे आणि तो पोळपाटवर ह्या पद्धतीनं असा पसरून घ्यायचा आहे. नंतर कपड्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. खूप जास्त पण नाही, एकदम हलकंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या साईजचं थालीपीठ बनवायचं आहे त्याच्यानुसार एक पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि तो याच्यावर ठेवून घ्यायचा आहे पोळपाटावर. साईडला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे. आता बोटं पाण्यामध्ये बुडवून घ्यायची आहेत, ओली करून घ्यायची आहेत आणि ओल्या बोटाने थालीपीठ थापून घ्यायचं आहे. खूप सोपं आहे. एकसारखं सगळीकडनं बोटाने थापून घ्यायचं आहे. बोटंमध्ये कोरडी जाणवायला लागली की परत पाण्यामध्ये बोटं बुडवून घ्यायची, ओली करायची आहे आणि परत थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तव्याच्या मागच्या भागाने देखील थालीपीठ थोडंसं थापून घ्यायचं. थालीपीठावर बोटं उमटू नयेत म्हणून या पद्धतीनं असं थोडंसं तव्याने देखील थापून घ्यायचं आहे. थालीपीठ सगळीकडनं एकसारखं थापून घ्यायचं आहे. शेवटी थालीपीठ थापणं होत आलं की थोडीशी तीळ घ्यायचे आणि ते थालीपीठावर पसरून घालून घ्यायचे आहेत. तीळ पसरून घातल्यानंतर परत थोडंसं थापून घ्यायचं, म्हणजे तीळ पडणार नाहीत. तीळ जर घालायचे नसतील तर नाही घातले तरी चालेल. इथं माझं थालीपीठ थापून तयार आहे. आता थालीपीठाची जाडी किती ठेवायची तर हे बघा मी दाखवते. ह्या पद्धतीनं अशी सेम आपली भाकरीची जी जाडी असते त्याच पद्धतीने थालीपीठाची जाडी ठेवायची आहे. थालीपीठ थापून झालं की काय करायचं, थालीपीठाला ह्या पद्धतीने असे 4 ते 5 छिद्र पाडून घ्यायची. त्याच्यामुळे थालीपीठ छान खरपूस भाजलं जातं. आता थालीपीठ भाजण्यासाठी उचलून कसं टाकायचं तर काय करायचं, उजवा हात थालीपीठाच्या खाली कपड्याखालून असा घालून घ्यायचा. उजवा किंवा डावा ज्या हाताने तुम्हाला उचलून टाकायचं तो हात कपड्याखाली घ्यायचा. थालीपीठ उचलायचं आणि गरम तव्यावर थालीपीठ टाकून द्यायचं. कपडा अलगद काढून घ्यायचा. कपडा खूप इझिली निघून येतो. फक्त थालीपीठ तव्यावर टाकण्यापूर्वी तवा चांगला गरम पाहिजे. नंतर आता थालीपीठ ही दुसरी जी बाजू आहे त्याच्यावर हवे असतील तर परत तीळ टाकून तुम्ही थोडंसं थापून घेऊ शकतात. म्हणजे दिसायला थालीपीठ सुंदर दिसतं आणि चवीला देखील छान लागतं.
थालीपीठ शेकताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. एकदा का थालीपीठ टाकून झालं की चारी बाजूंनी या पद्धतीनं असं तेल सोडून घ्यायचं आहे. जे छिद्रे पाडले होते त्याच्यामध्ये पण थोडं थोडं तेल सोडायचं, म्हणजे थालीपीठ छान खरपूस भाजलं जातं. थालीपीठाच्या वरच्या बाजूला देखील चमच्याने तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून झालं की थालीपीठाच्या चारी बाजूच्या कड्या या पद्धतीने उलटणीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि थालीपीठ उलटून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, पूर्ण थालीपीठ शेकताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. गॅस कुठेच वाढवायचा नाही आहे, म्हणजे थालीपीठ छान खमंग खरपूस भाजलं जातं. आता ह्या बाजूला देखील तेल लावून घ्यायचं आहे. आता लगेच पलटायची काही करायची नाही आहे. तर तव्यावर जी बाजू आहे, खालची जी बाजू आहे ती आता सोनेरी रंगावर चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे. गॅस मध्यमच ठेवायचा आहे, बिलकुल वाढवायचा नाही आहे. थालीपीठाची खालची साईड छान गोल्डन कलरवर शेकल्या गेली की थालीपीठ पलटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय थालीपीठाला किती छान सुंदर कलर आला आहे, छान सोनेरी रंग आला आहे. आता खालची साईड देखील सोनेरी रंगावर भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय ही बाजू देखील सोनेरी रंगावर छान भाजल्या गेली आहे. इथं आपलं थालीपीठ बनून तयार आहे, काढून घ्यायचं आहे. इथं माझे सगळे थालीपीठ बनून तयार आहे. मी इथं घेतलेल्या प्रमाणामध्ये 4 थालीपीठ तयार झाले आहेत. एक मी तुम्हाला मोडून दाखवते. तुम्ही बघू शकताय थालीपीठ किती छान मस्त सॉफ्ट झालं आहे, खुसखुशीत आणि मस्त मऊसूत झालेलं आहे. तुम्ही थालीपीठ दह्याबरोबर, लोणच्याबरोबर किंवा तुमच्या एखाद्या आवडत्या चटणीबरोबर देखील खाऊ शकतात. अगदी तुम्ही थालीपीठ तसं जरी खाल्लं ना तर थालीपीठ एकदम खमंग लागतं. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबत लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.